दरम्यान पुण्यातील डेक्कन परिसरातील पुना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची काल रात्री अफवा पसरलेली होती, मात्र त्यामुळे चांगली खळबळ उडाली। रात्री 12:30च्या दरम्यान हा सगळा प्रकार घडला। पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून काल तपासणी केली आणि इथल्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली। हॉस्पिटलमधून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी देव यांनी ईदलाबादकर यांनी। पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं हे पुना हॉस्पिटल आहे आणि आपण जर बघितलं तर काल रात्री 12:30 वाजता पोलीस नियंत्रण कक्षाकडे एका अज्ञात व्यक्तीने फोन करून असं सांगितलं की पुना हॉस्पिटलमध्ये आम्ही बॉम्ब ठेवलाय। यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती। BDDS म्हणजेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक यांच्याकडून इथं शोध कार्य सुरू झालं। साधारण 1 ते 1.5 तास शोध घेतल्यानंतर काहीही सापडलं नाही, म्हणून जी आहे ती हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा एंट्री सुरू करण्यात आली होती। मात्र साधारण 1 ते 1.5 तास इथलं जे गेट होतं ते बंद ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता सुरक्षेत वाढही करण्यात आलेली आहे। आपण माझ्या मागे बघितलं तर इथे पोलीस बंदोबस्त आहे, पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत, कारण पुना हॉस्पिटल हे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे आणि हे एक मोठं हॉस्पिटल आहे। त्याच्यामुळे इथल्या रुग्णांना, नागरिकांना काही त्रास होऊ नये याची पूर्ण खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते। याच्या पुढे आता तो फोन कॉल कुणी केला होता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचा शोध जो आहे तो पोलिसांकडून घेतला जातोय। मात्र काल रात्री 12:30च्या सुमारास हा फोन आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती। डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून देखील पुणे हॉस्पिटलच्या आतमध्ये शोध कार्य जे होतं ते संपूर्ण सुरू होतं आणि त्यानंतरच इथलं गेट जे आहे ते पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं होतं। मात्र अजूनही पोलीस बंदोबस्त इथं तैनात आहे आणि तो फोन कुणी केला होता याचा शोधही सुरू आहे। कॅमेरामन विजय राऊतसह देव्यानी ईदलाबादकर, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।